गाडीच्या पुढे घ्या मागे सारखं सगळ्यांनी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हाला सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय महाराष्ट्र शासन महाराष्ट्र लोक श्रद्धा प्रीत्यर्थे श्रीराम पंचायतन देवताभ्यो नमः आरती प्रारंभ करिष्यामि। श्रीरामचंद्र देवताभ्यो नमः सीतामाई देवताभ्यो नमः। गणपति बाप्पा मंगल मूर्ति श्री रामचंद्र महाराज की जय। श्री रामचंद्र महाराज की जय। बजरंगबली की जय। श्री सीतामाई देवताभ्यो नमः। सर्व रामभक्त आज काही विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं इथले लोकप्रतिनिधी अतुल बेनके साहेबांनी मला दिलीपरावांना निमंत्रित केलेलं होतं सकाळी आलोय आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अनेक वर्ष देशामध्ये हा प्रश्न थांबलेला होता किंवा तो प्रश्न सोडवला गेलेला नव्हता ते म्हणजे अयोध्येला प्रोग्राम रामचंद्राचा मंदिर आणि त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पुढाकार घेतला। त्यांनी त्यांच्याच कारकिर्दीमध्ये त्याचं भूमिपूजन देखील केलं। 22 तारखेला जगाने देखील तो सगळा सोहळा पाहिला, देशाने पाहिला, राज्याने पाहिला, प्रत्येक माणसाने सोहळा डोळ्यामध्ये त्याच्यावर साठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। अतिशय उत्तम अशा प्रकारचं श्रीरामाचं मंदिर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि आम्ही पण सगळेजण जाणार होतो, मी आणि एकनाथराव पण त्या दिवशी जाणार होतो, आम्हाला पण निमंत्रित केलेलं होतं पण एकनाथराव आपल्या राज्याचे प्रमुख मला म्हणाले की आपण सगळ्याच मंत्रिमंडळाला घेऊन जाऊ। त्याच्यामुळे फेब्रुवारीमध्ये आम्ही एक तारीख निवडतोय आणि सगळेजण जाऊन प्रत्येकाची भक्ती असते, श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेपोटी भक्तीपोटी आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत असतो। इथं श्रीराम मंदिर जे आहे ते फार जुनं आहे। इथं फोटोज आपण बघितला 350 वर्षापूर्वीच हे मंदिर 19 फेब्रुवारी 2010 त्याच्यामध्ये जीर्णोद्धार झाला। परमपूज्य बाळकराम महाराजांनी हे स्थापन केलेलं होतं आणि त्यांनी पुढाकार घेतलेला होता। आज पण नवी पिढी त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा करून येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा कशा देता येतील आणि आल्यानंतर त्यांना 2 घंटा इथं थांबावंसं वाटेल अशा प्रकारची सगळं वातावरण तुम्ही सगळ्यांनी इथं तयार केलेलं आहे। ते बघून देखील एक समाधान वाटलेलं आहे। आम्ही देखील आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आज एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि मंत्रिमंडळाचे सगळे सहकारी राज्यामध्ये करतोय। देश पातळीवर आपल्या इथं शांतता नांदावी, राज्यामध्ये शांतता नांदावी, सर्वांनी सुखाने समृद्धीने आनंदाने राहावं, एकोप्याने राहावं, त्याच्यामध्ये जातीय सलोखा असावा अशा प्रकारचा प्रयत्न हा सगळ्यांचा त्या ठिकाणी चाललेला आहे आणि
खूप वर्षांचं म्हणजे कोण म्हणतं 500 वर्षापूर्वीचं, कोण म्हणतं किती वर्षापूर्वीचं, आता त्याला नक्की खात्री नाही, पण तो खूप जण सांगतात शेकडो वर्षापूर्वीपासूनचं जे स्वप्न होतं ते स्वप्न या निमित्तानं साकार झालेलं. संपूर्ण अयोध्या नगरी त्यावेळेस अक्षरशः नटलेली होती, सजलेली होती. अतिशय उत्साह उत्सव सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाहत होता, देशात वाहत होता. मला येताना अतुलने पण सांगितलं की दादा त्या दिवशी आपल्याही सगळ्या भागामध्ये, आपल्याही सगळ्या जिल्ह्यामध्ये, सगळ्या तालुक्यामध्ये अतिशय आनंदाने रामभक्त प्रेमी त्याच्यामध्ये समरस झालेले होते. असंच सगळीकडे चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करूया. त्याबद्दल श्रीरामांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची रामचंद्र प्रार्थना करतो आणि तुम्हाला जय श्रीराम. जय श्रीराम.